त्यामुळे ही सुपरफास्ट तेजस एक्सप्रेस आता सज्ज झालेली आहे आणि तिकडे प्रचाराने देखील आता वेग घेतलेला आहे, कारण पनवेल महापालिकेचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. थेट जाणार आहोत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये. टीम तयार केली आणि जिथे जिथे दुर्दैवाने असं काही लागायचं, दुर्घटना घडायच्या, तिकडे ती शव वाहून नेण्याचं काम माझ्या आजोबांच्या वडिलांनी केलं आणि व्हायचं तेच झालं. ही सेवा करता करता एक दिवशी अचानक त्यांनाही लागण झाली आणि तेही त्या प्लेगच्या साथीमध्ये गेली. घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर घराण्याची काय हालत होते. आणि मग माझ्या आजोबांनी मला तेव्हा सांगितलं होतं, ते त्यांच्या जीवनगाथेत सुद्धा आहे, की कमाईच बंद झाली, कारण ही मुलं तेव्हा शाळकरी वयातली होती. मग गावाच्या बाहेर एका मैदानामध्ये, मैदान म्हणजे काय आत्ताचं मैदान आहे असं नाही, तेव्हाची मैदानं कशी असतील, माळरान, तिथे एका झोपडीमध्ये आजोबा आणि कुटुंब राहायला गेलं, झोपडीत. आणि अक्षरशः या पनवेलमध्ये जे त्यांच्या वडिलांनी काम घेतलं होतं, टांग्यांचे नंबर रंगवण्याचं, ते काम करत करत पोटापाण्याचा व्यवसाय करत मग त्यांनी आमचं कुटुंब हे सगळं विचाराने पक्क केलं आणि संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून मुंबईमध्ये आम्ही स्थायिक झालो. आणि आज तेच पनवेल मी बघतोय. त्या पनवेलची ही काय तुम्ही सुधारणा म्हणा किंवा काय वाढ म्हणा, ती बघतोय. आणि ते पनवेल जिंकण्यासाठी मी पनवेलमध्ये आज आलेलो आहे, जिंकण्यासाठी आलेलो आहे. आहेत प्रत्येक वेळेला निवडणुका आल्यानंतर सगळ्याच पक्षांना अचानक रस्त्यावरचे खड्डे दिसतात, पाण्याची टंचाई दिसते, आरोग्य सेवा नाही ते दिसायला लागतं, हॉस्पिटल नाही, नाट्यगृह नाही. आणि एक सहज आठवण म्हणून सांगतो, जुन्या आठवणीमध्ये जास्त रमायचं नाही तरी सुद्धा, कारण पनवेलची ही महानगरपालिकेची पहिली निवडणूक. अशीच मला वाटतं 67-68 साली ठाण्याची निवडणूक होती. आणि तेव्हा नगराध्यक्ष, जसे आता काही ठिकाणी थेट लोकांचं निवडून येतात, तसं नगराध्यक्षपदाची निवडणूक सुद्धा लोकांमधनं व्हायची. आणि गच्च भरलेली सभा होती. मी तेव्हा लहान होतो, व्यासपीठावरती बसलो असेल किंवा कुठे खाली बसलो असेल मला लक्षात नाही, पण बाळासाहेब भाषण करताना गर्दीतनं एक चिठ्ठी आली. चिठ्ठी आल्यानंतर हल्लीची चिठ्ठी कोण जास्त बोलायला लागले की आता बंद करा म्हणून येते. पण तेव्हा जी चिठ्ठी आली त्याच्यात एका ठाणेकरांनी असं दिलं होतं की आमच्या ठाण्याला नाट्यगृह नाही, तुम्ही देणार का? खरं निवडणूक लढलेली नव्हती, निवडणूक लढणार होते. आणि बाळासाहेबांनी वचन दिलं, माझी सत्ता आणा, तुम्हाला नाट्यगृह दिलं. टाळ्यांचा कडकडाट तर झालाच. ठाणेकरांनी भरघोस मताने, म्हणजे तेव्हापासूनची आपली परंपरा आहे, 67-68 सालापासून ठाणे आणि शिवसेना, शिवसेना आणि ठाणे, सत्ता दिली, नगराध्यक्ष दिला. आणि पहिलं जे नाट्यगृह उभं राहिलं ते गडकरी रंगायचं, ते शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या वचनाची ती वचनपूर्ती आहे. हे सगळं मी तुम्हाला का सांगतो, कारण आज सुद्धा मुख्यमंत्री इथे फिरत आहेत, तेही तुम्हाला काहीतरी सांगतील, मी तुम्हाला काहीतरी सांगतो. आणि अनेकांना प्रश्न असा आहे की शिवसेना नेमकी सत्तेत आहे की विरोधी पक्षात आहे? सत्ता पूर्ण त्यांच्याकडे, विरोधी पक्ष म्हणून नाही, पण जे जे काही पटतं ते पटतं आणि नाही पटत ते नाही पटत सांगण्याचं धाडस हे सत्तेत असून सुद्धा शिवसेना करते आणि शिवसेना करणार. नाहीतर नुसतं आज सुद्धा युती करून आम्ही घेऊ शकलो असतो 2-5 जागा. शिवसेना म्हटल्यानंतर वाघ. मी जे कार्यकर्ते पनवेलचे आले होते काय करायचं, मी त्यांना सांगितलं, लमाणाच्या बैलगाडी खालून फिरणारा कुत्र्यासारखी शिवसेना त्यांच्या मागे जाणार नाही, शिवसेना जाईल ती वाघासारखी जाईल. मला कोणाच्या मेहरबानीवरती शिवसेनेला जागा नको आहेत, मला तुमच्या आशीर्वादाने शिवसेनेला जागा पाहिजेत. आणि मी मागतोय ते हक्काने मागतोय, केलेल्या कामाच्या जोरावरती मागतो आहे. आणि मी मागेन ते माझ्या जनतेकडे मागेन, भाजपकडे मागणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण देणारे आहात ते तुम्ही आहात, जनता जनार्दन आहात तुम्ही आहात, म्हणून आम्ही आहोत. आणि मी तुमच्यासमोर, म्हणजे मी जनतेसमोर नतमस्तक होईन, जनतेसमोर एक आपल्याकडे वाक्प्रचार आहे, पदर पसरेन, पण भाजपकडे नाही पसरणार. आणि आज मला अभिमान आहे की या 78 जागांमध्ये राजू शेट्टी सोबत आलेत. पण जे कोणी आपले उमेदवार आहेत, एखाद दुसरा सोडला तर सगळेच्या सगळे कडवट कट्टर शिवसैनिक आहेत, कोणी आयाराम नाही.